मी अपक्ष उमेदवार म्हणून तिसऱ्या आघाडीच्या आज मी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आपल्या सोबतीला आपल्या जिल्हा परिषद सदस्य वरठीचे एकनाथभाऊ फेडर आमचे मोठे बंधू, तसेच आमच्या आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य राजूजी देशभरतार आणि समस्त आमचे जे समर्थक मित्रमंडळी, सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी, सर्व संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या आता आम्हाला आज पाठिंबा देण्याकरिता आमच्या जवळ ते उपस्थित आहेत आणि त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. आणि नवयुवकांच्या साथीच्या जोरावर आपण आता हे एक अपक्षावर निवडणूक लढत आहे आणि आम्हाला पक्षाने आमच्यासोबत जी गद्दारी केलेली आहे त्याचा धडा शिकवण्याचं काम आम्ही करू. आम्हाला कोणी काय केलं त्याच्यावर बोलण्यापेक्षा आम्हाला 5 वर्षात येणाऱ्या कधी लोकांनी संधी दिली त्यावर आम्ही काय करू. आमचा उद्देश एकच आहे की पहिले सर्वप्रथम शिक्षण, आरोग्य, रोजगार, बुजुर्ग लोकांच्या समस्या आणि कृषी संबंधित रोजगार आणि विविध विकासावरती ज्या मुद्द्यावरती आपण काम करून म्हणजे लोकांना कसा या ठिकाणी रोजगार देता येईल. रोजगार विरहित हे जे विधानसभा आहे याला म्हणजे रोजगाराचा रूप देताना रोजगाराचे धंदे या ठिकाणी आहेत असा एक नामांकित आपल्याला तुमसर मोहाडी विधानसभेच्या करायच्या गौरवाने. मला वाटतं सगळेच माझ्यासोबत राहतील. तिसऱ्या आघाडीच्या मी 12 पैकी एक उमेदवार आहे आणि माझी सर्वांना विनंती राहील की सगळ्यांनी माझ्यासोबत राहावे. जे आपण पेपरमध्ये किंवा आपण तिसऱ्या आघाडीचा आपण जे एक मेळावा घेतला त्याच्यामध्ये आपण जे बोललेलो आहोत जाती धर्माच्या कसल्याही प्रकारचा विचार न करता एका तरुणाला सर्वांनी संधी द्यावी आणि सोबत राहावे अशी मी त्यांना सर्वांना विनंती करेन. हो, ठाकचंद मुंगूसमारे आणि तुतारी हे आपण गावागावात घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. परंतु आता तुतारी नाही, आमची टेबल हा चुनाव चिन्ह आहे, ठाकचंद मुंगूसमारे हा नाव ऑलरेडी आहे, त्यामुळे त्याचा फायदा होईल. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज या ठिकाणी तिसऱ्या आघाडीचे त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे समर्पित उमेदवार असलेले आदरणीय ठाकचंद भाऊ मुंगूसमारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडतर्फे त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत. महत्त्वाचं म्हणजे की मागील कित्येक वर्षापासून ओबीसीची जनगणना झालेली नाही आहे. या तुमसर मोहाडी विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये तरुणांना व्यवस्थित रोजगार नाही आहे. मागील काळातील नेते आपल्याला वारंवार एकच भेल कारखाना याविषयी बोलत असतात, परंतु नवीन कारखान्याचं काही उद्योग नाही. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 100% समाजकारण आणि 100% राजकारण घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि गाव तिथे वाचनालय आणि गाव तिथे मुलांसाठी क्रीडांगण या उद्देशाने आणि ठाकचंद भाऊची या क्षेत्राविषयी दूरदृष्टी पाहून सणारी आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना आपण या ठिकाणी जाहीर पाठिंबा देणार आहोत.